आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र. विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीची जोरदार मागणी. विरोधी पक्षनेता नाही तर राज्यभर आंदोलन. प्रियंका जोशी आक्रमक. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी कन्या तथा युवा सेनेच्या पदाधिकारी प्रियंका जोशी यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवत राज्यात तात्काळ विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा तितकाच विरोधी पक्षनेताही महत्त्वाचा असल्याचे प्रियंका जोशी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. राज्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विरोधी पक्षनेत्याची तात्काळ नियुक्ती न झाल्यास ग्रामीण भागातील JNG युवक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशाराही प्रियंका जोशी यांनी दिला आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ज्या पद्धतीने युवकांनी आंदोलन केले त्याच धर्तीवर विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीसाठीही राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या पत्रानंतर राज्य सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. महाराष्ट्राला ज्याप्रमाणे सत्ताधारी बाक महत्वाचं असतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला विरोधी बाकही महत्वाचं असतं. सत्ताधारी सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर महाराष्ट्रातले गंभीर प्रश्न त्यांना दिसत नाहीत. अशा वेळी महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेता सरकारला महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं अत्यंत महत्वाचं काम करतं. पण महाराष्ट्रात अनेक दिवसापासून विरोधी पक्षनेता नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहात बोलताना जनतेला उद्देशून म्हटले की मी पाहून घेईन. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा सभागृहातच पाहिलं तर फार बरं होईल. कारण सभागृहात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता पदच नाहीये, महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेतेच नाहीये. मी विनंती करते, आज पत्र व्यवहार केला आहे. पत्रात माननीय मुख्यमंत्री राज्यपालांना मी पत्रात विनंती केलेली आहे. त्याचबरोबर भेटण्याची वेळही मागितली आहे. मला अपेक्षा आहे की मला वेळ मिळेल. ज्याप्रमाणे शहरातले जेनझी हे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले जेनझी, खऱ्या अर्थाने शेतकरी जेनझी हे रस्त्यावर उतरून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता पद मागून घेतील, नियुक्त करून घेतील अशी मला अपेक्षा आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.